मागील भागात इकडे खरंच पिंकी दाराच्या काचेतून बघण्याचा प्रयत्न करत होती आणि ढोणे साहेब तिला ओढून नेतात. संध्याकाळी सर्वजण हॉटेलमध्ये एकत्र आले होते. श्रावणीने दिलेली ही ट्रीट सर्वांच्या लक्षात राहील अशीच होती. पार्टी संपवून आर्यन आणि श्रावणी घरी आली. आर्यन श्रावणीला म्हणाला, आजचा दिवस खूप छान होता ना? श्रावणीनेही होकार भरला आणि त्याने तिचा हात धरून तिला मिठीत ओढलं. आता पुढे लग्नानंतर श्रावणी आता घर आणि ऑफिस या दोन्ही आघाड्यांवर यशस्वीपणे वावरत होती. आर्यनला वाटत होतं की श्रावणीने आता स्वतःची गाडी स्वतः चालवायला शिकावं, जेणेकरून तिला कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही. दुसरीकडे ऑफिसमध्ये पिंकीच्या आयुष्यात एका नवीन व्यक्तीची एंट्री होणार होती. आर्यनने श्रावणीला सकाळी लवकर उठवून ड्रायव्हिंग शिकवण्यासाठी मैदानावर आणलं होतं. श्रावणी ड्रायव्हरच्या सीटवर बसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती होती. श्रावणी, शांत हो. स्टीरिंगला फाशी दिल्यासारखं घट्ट धरू नकोस. ते पडून जाणार नाही. फक्त हळूच क्लच सोड. आर्यन तिला समजावत म्हणाला. आर्यन, मला खूप भीती वाटते. जर गाडी त्या झाडाला जाऊन ठोकली तर? आपण पिंकीला बोलूया का? ती धाडसी आहे. श्रावणी बारीक चेहरा करून म्हणाली. तसा आर्यनने हसून तिचा हात पकडला. पिंकीला बोलवल्यावर आपण गाडीत नाही तर दवाखान्यात असू. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या बाजूला बसलोय ना? तो तिच्या गालाला हात लावून म्हणाला. श्रावणीने हळूच गाडी सुरू केली आणि अचानक झटका बसून गाडी बंद पडली. तसं तिचं डोकं स्टीअरिंगवर आदळणार इतक्यात आर्यनने तिला सावरलं. पहिल्यांदा असं होतंच, पण तू हार मानायची नाहीस. पुन्हा ट्राय कर. तो आताही तिला समजावतच बोलला. तासभराच्या प्रयत्नानंतर श्रावणीने गाडी थोडी पुढे सरकवली आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. आर्यनने प्रेमाने तिचं कौतुक केलं आणि तिला कपाळावर किस केली. इकडे ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे धावपळ सुरू होती. पिंकी आपल्या फोनवर नवीन फिल्टर चेक करत होती. तेवढ्यात एक अतिशय देखणा सूटबूट घातलेला तरुणाने ऑफिसमध्ये प्रवेश केला. त्याचं नाव होतं रोहन. एक्सक्यूज मी, मला मिस्टर आर्यन राजशिर्के यांना भेटायचं होतं. माझं अपॉइंटमेंट आहे. त्या व्यक्तीने पिंकीला विचारले. इथे पिंकी मात्र रोहनला बघून जागीच गोठली होती. तिच्या हातातला फोन पडता पडता वाजला. हो सर, साहेब आत आहेत. म्हणजे तुम्ही कोण? म्हणजे तुमचं नाव? मी रोहन मेहरा. आम्ही नवीन प्रोजेक्टसाठी कोलॅबोरेशन करतोय. रोहन मंद हसून म्हणाला. ऐक, हा माणूस आहे की ग्रेट गॉड. ढोणे साहेबांना बघून डोळे धोकायचे. याला बघून तर डोळ्यात दिवे लागले. पिंकी स्वतःशीच पुटपुटली. पिंकी रोहनला पाण्याचा ग्लास द्यायला गेली आणि तिच्या हातातला ग्लास थरथरला. रोहनने हसून ग्लास घेतला आणि पिंकी लाजेने लाल होऊन धावत श्रावणीच्या कॅबिनमध्ये शिरली. श्रावणी फाईल्स चेक करत असताना पिंकी धापा टाकत आत आली. वहिनी, वाचवा मला. बाहेर एक वाघ आलाय. नाही नाही, वाघ नाही, एक राजपुत्र आलाय, पिंकी बोलली. पिंकी, काय झालंय? कोणी तुला काही बोललं का? श्रावणीने विचारले. कोणी काही नाही बोललं, पण त्याच्या डोळ्यांनी माझ्या काळजावर डिस्को केलाय. तो रोहन सर किती हँडसम आहेत ना. वहिनी, तुम्ही साहेबांना सांगा ना की या प्रोजेक्टचं सगळं काम मलाच द्यायला. मी दिवसाचे 24 तास काम करायला तयार आहे, पिंकी बोलली. तशी श्रावणी पोट धरून हसायला लागली. पिंकी, तुला तर कोणाचा तरी वेड लागलंय वाटतं. चल, आपण बघूया कोण आहे हा राजपुत्र. एवढं बोलून श्रावणी उठून उभी राहिली.
आणि पिंकीसोबत बाहेर निघाली. श्रावणी आणि पिंकी बाहेर आल्या तर आर्यन आणि रोहन शेक हँड करत होते. आर्यनने श्रावणीची ओळख करून दिली. पिंकी कोपऱ्यात उभी राहून रोहनला चोरून बघत होती आणि ढोणे साहेब तिला फाईलने टोचतात. दुसऱ्या दिवशी घरी मोठ्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. राजलक्ष्मी देवींनी पूर्ण घर फुलांनी सजवलं होतं. श्रावणी आणि आर्यन पूजेसाठी नवीन कपडे घालून तयार झाले होते. श्रावणी, हा दागिना तुझ्या सासूचा आहे, म्हणजे माझ्या सासूचा. आज तू हा घालूनच पूजेला बसायचा आहेस. राजलक्ष्मी देवी श्रावणीला एक हार देत बोलल्या. आईसाहेब, हे खूप मौल्यवान आहे. मी हे कसं सांभाळणार? श्रावणी थोडी घाबरून म्हणाली. आर्यने मात्र तिच्या मागे उभं राहून हार तिच्या गळ्यात घातला. सांभाळायला मी आहे ना, तू फक्त पूजेवर लक्ष दे. तो ओठ दुमडून म्हणाला. तशी तिने सुद्धा होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात घराची बेल वाजली. सर्वांना वाटतं की पिंकी आली असेल, पण दरवाजा उघडल्यावर समोर एक वृद्ध गृहस्थ उभे होते, ज्यांना पाहून राजलक्ष्मी देवींच्या हातातील आरतीचं ताट खाली पडलं. ते वृद्ध गृहस्थ दुसरे तिसरे कोणी नसून राजलक्ष्मी देवींचे मोठे भाऊ होते, जे अनेक वर्षापासून बेपत्ता होते. त्यांच्या येण्याने पूजेच्या आनंदात एक नवीन सस्पेन्स निर्माण झाला होता. आर्यन त्या वृद्धांकडे बघतो आणि मग आईकडे. आई, कोण आहे ते? आर्यनने विचारलं. राजलक्ष्मी देवी मात्र फक्त रडत होत्या. श्रावणी त्या वृद्धांना पाणी आणायला गेली तेव्हा ते वृद्ध श्रावणीच्या हाताला स्पर्श करतात आणि म्हणाले, श्रावणी, तू अगदी तुझ्या आईसारखी दिसते. तसं त्यांचं बोलणे ऐकून श्रावणी स्तब्ध झाली. राजशिर्के व्हिलामध्ये पूजेचे मंगलमय वातावरण असताना अचानक आलेल्या विश्वनाथरावांनी सर्वांना चकित केले होते. राजलक्ष्मी देवींचे मोठे भाऊ, जे वर्षानुवर्ष कोणाच्या संपर्कात नव्हते, त्यांच्या अचानक येण्याने आणि श्रावणीबद्दल त्यांना केलेल्या विधानाने वातावरणात एक वेगळाच ताण निर्माण झाला होता. राजलक्ष्मी देवींनी स्वतःला सावरले आणि विश्वनाथरावांच्या चरणांना स्पर्श केला. आर्यन आणि श्रावणी मात्र गोंधळलेल्या अवस्थेत उभे होते. आई, तू अजूनही सांगितलं नाहीस तू कोण आहे आणि त्यांना श्रावणीबद्दल कसं माहिती आहे? आर्यनने कपाळावर आठ्या पाडून विचारले. आर्यन, हे तुझे मामा विश्वनाथ. लग्नानंतर काही वादांमुळे त्यांनी घर सोडलं होतं. पण दादा, तुम्ही असं का म्हणाला की श्रावणी तिच्या आईसारखी दिसते? तुम्ही श्रावणीच्या आईला ओळखता? राजलक्ष्मी देवींनी सुद्धा आश्चर्याने विचारले. राजलक्ष्मी, नियतीचा खेळ बघ. श्रावणीची आई सुमती ही माझी मानलेली बहीण होती. जेव्हा मी घर सोडलं तेव्हा तिनेच मला आधार दिला होता. श्रावणी बाळ, तू सुमतीची मुलगी आहेस हे पाहून आज माझं मन भरून आले. विश्वनाथराव खुर्चीत बसत पाणावलेल्या डोळ्यांनी बोलले. मामा, आईने कधीच तुमच्याबद्दल सांगितलं नव्हतं, पण आज तुम्हाला भेटून मला माझ्या माहेरची माणसं भेटल्यासारखं वाटते. श्रावणी ही भारावून म्हणाली. आर्यनने पुढे होऊन विश्वनाथरावांचा आशीर्वाद घेतला. राजलक्ष्मी देवींना आनंद झाला की श्रावणीचे नाते त्यांच्याच माहेरच्या आठवणींशी जोडले गेले आहे. पण विश्वनाथरावांच्या डोळ्यात एक भीती लपलेली होती, जी फक्त आर्यनला जाणवते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पिंकीने स्वतःला अपडेट केलं होतं. जिने आज मुद्दाम नवीन ड्रेस घातला होता, कारण आज रोहन मेहरा पुन्हा एकदा मीटिंगसाठी येणार होता. ढोणे साहेब, नीट बघा, माझा मेकअप जास्त तर झाला नाही ना? तो रोहन सर बघून घाबरायला नको.
उलट प्रेमात पडायला हवे. पिंकी बोलली. पिंकी, तू मेकअप केला आहेस की चेहऱ्यावर पांढरा रंग लावला आहेस? आणि तो रोहन प्रोफेशनल माणूस आहे. तुझी ही लावणी तिथे चालणार नाही. मॅनेजर ढोणे म्हणाले. तुम्हाला काय कळतंय प्रेमातली केमिस्ट्री? जेव्हा तू माझ्याकडे बघून हसेल ना, तेव्हा तुमच्या चष्म्याची काच फुटेल. बघाच तुम्ही. पिंकी वाकडं तोंड करून म्हणाली. तेवढ्यात रोहन कॅबिनमधून बाहेर आला. पिंकी त्याच्या समोर गेली आणि अचानक तिचा पाय घसरला. तसं रोहनने तिला सावरलं. अरे जपून. पिंकी ना, तुम्ही काल खूप धावपळ करत होतात, आज शांत आहात ना? रोहन बोलला. येथे पिंकी मात्र रोहनच्या मिठीत असल्यासारखं वाटून जशी स्वप्नात गेली होती. सर, मी शांतच असते, पण तुम्हाला बघून माझ्या काळजाचा जनरेटर चालू होतं. ती त्याच्याकडे एकटक बघत बोलली. रोहन गोंधळून हसला आणि निघून गेला. ढोणे साहेब मात्र मागे उभी राहून कपाळावर हात मारतात. पिंकी मात्र जशी हवेत तरंगत होती. इकडे रात्री सर्वजण झोपल्यानंतर आर्यन बाल्कनीमध्ये उभा राहून विचार करत होता. विश्वनाथ मामांनी श्रावणीच्या आईबद्दल जे सांगितलं त्यात काहीतरी अपूर्ण असल्याचं त्याला वाटलं. तो गुपचूप मामाच्या खोलीपाशी गेला. हो, मी राजा शिर्के विलामध्येच आहे. श्रावणी सुखरूप आहे, पण जर त्या माणसाला कळलं की मी इथे आहे तर तो श्रावणीला सोडणार नाही. मला तिची फाईल लवकर नष्ट करावी लागेल. विश्वनाथ फोनवर कुजबुजत बोलले. कोणता माणूस आणि श्रावणीची कोणती फाईल? मामा काहीतरी मोठं लपवत आहे. आर्यन मनातल्या मनातच विचार करू लागला. आर्यन मामाच्या खोलीत जायचा विचार करतो, पण तेवढ्या श्रावणी तिथे आली आणि त्याला विचारते. आर्यन, इतक्या उशिरा इथे काय करताय? आर्यनने विषय बदलला आणि तिला घेऊन रूममध्ये गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रावणी बागेत झाडांना पाणी घालत होती. आर्यन तिथे आला आणि तिला मागून मिठी मारली. श्रावणी, आज ऑफिसला नको जाऊया का? आज मामांसोबत थोडा वेळ घालूया. तो तिच्या खांद्यावर हनवटी ठेवून म्हणाला. नाही आर्यन, आज महत्त्वाची मीटिंग आहे आणि पिंकीचा मगाशी फोन आला होता. ती म्हणते की रोहन सरांनी मला कॉफीवर बोलवलं, प्रोजेक्टबद्दल बोलायला. श्रावणी म्हणाली. कॉफीवर? तुला एकटीला? मी पण येतो मग. आर्यन थोडा जेलस होऊन बोलला. अरे रे, मिस्टर आर्यन राजे शिर्के यांना जेलसी होते? काळजी नको करा, मी तुमचीच आहे. तशी श्रावणी हसून बोलली. तेवढ्यात पिंकीचा व्हिडिओ कॉल आला. वहिनी, साहेबांना सांगा की आज ऑफिसला यायची घाई करू नका, कारण मी आणि रोहन सर आम्ही दोघं फाईल्स चेक करतो. साहेब, तुम्ही आरामात या, पिंकी म्हणाली. रोहन लांब बसलेला होता, जो व्हिडिओ कॉलवर श्रावणी आणि आर्यनला दिसत होता. आर्यनने हसून आणि फोन ठेवला, पण त्याचं लक्ष पुन्हा मामाच्या खोलीकडे गेलं, जिथे विश्वनाथ मामा खिडकीतून बाहेर बघत काहीतरी गंभीर विचार करत होते. थोड्याच वेळात विश्वनाथ मामा बाहेर फिरायला जाण्याच्या बहाण्याने निघाले. आर्यननेही त्यांचा पाठलाग करतो. मामा एका जुन्या मंदिराजवळ थांबतात आणि तिथे आधीच उभी असलेली एक व्यक्ती, ज्याचा चेहरा दिसत नाही, त्यांच्या हातात एक पाकिट देते. मामा ते पाकिट घेतात आणि म्हणतात. श्रावणीला कधीच कळता कामा नये की तिचे वडील अजूनही जिवंत आहेत. आर्यन हे ऐकून जागीच खिळला. श्रावणीचे वडील जिवंत आहेत? मग ते आजवर कुठे होते? त्याच्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा राहिला होता. तर मित्रांनो, कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.